नियोजन वाढलंय, बचत चांगल्या प्रकारे करते. म्हणजे एकंदरीत पैसे जे दिलेले असतात ते शाळेत त्यांनी जो फंड केलाय त्याच्यामध्ये बचत त्यांची रोजची असते. त्यांना जी काही शाळेत म्हणजे गरजेची वस्तू लागली तर त्याच्यातूनच पैसे काढून ती वस्तू ते विकत घेतात आणि उरलेले पैसे खाऊन उरलेल्या पैशांची बचत चांगल्या प्रकारे करते. म्हणजे एकंदरीत ते नियोजन त्यांनी चांगलं केलंय. माझी मुलगी भाज्या खात नव्हती अजिबात खात नव्हती, पण आता ती चांगल्या प्रकारे भाज्या पण खाते. आवडत नाही तरी पण खाते, का तर आपल्या आरोग्याला चांगलं आहे आणि तिने ऐकलेलं आहे कुठून तरी ते ज्ञान मिळवलेलं आहे म्हणून ते चांगलं करते. आणि मला सुद्धा सांगते, शिकवते काही गोष्टी, असं कर तसं कर, आम्हाला असं शिकवतात तसं शिकवतात. ते बाकीचं मला माहित नाही सांगतात की नाही, पण माझी मुलगी तरी येऊन माझ्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करते, पूर्वीपेक्षा आता जास्त शेअर करते. आणि प्रत्येक वेळी गुरुवारी जेव्हा या मॅडम येतात तेव्हा काय शिकवतात ते पहिले जाऊन आवर्जून मला घरी सांगते, असं असं सांगितलं, ती सगळी माहिती देते. सोबत मुलींचे हे मासिक पाळी विषयी जे विषय तुम्ही सांगता ना, ते मुलांच्या समोर नाही सांगितलं पाहिजे असं मला वाटत होतं, पण आता मला वाटतं ते सांगतात ते चांगलं सांगतात, जेणेकरून त्यांचा पण दृष्टिकोन बदलला पाहिजे मुलांचा, मुलींकडे बघण्याचा. सुरक्षित स्पर्श कसा, असुरक्षित कसा, याबद्दल चांगली माहिती दिली. मुलींमध्ये कसं वागायचं, मुलांमध्ये असताना आपण कसं वागलं पाहिजे, आपल्या घरातील सदस्य सोडून बाहेरच्या सदस्यांमध्ये वावरत असताना आपण कसं असलं पाहिजे, आपण कोणासोबत बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे. शिकवतात, मुलांना चांगलं ज्ञान देतात. काही गोष्टी अशा असतात पर्सनल का ते आई वडिलांना पण सांगायला मुलं म्हणजे संकोच मनात त्यांच्या निर्माण होतं. आई वडिलांना सांगू नाही शकत, सांगण्याची इच्छा असते पण सांगू नाही शकत. त्याबद्दल त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स तुम्ही निर्माण केलाय, तुमच्या संस्थेकडून जी शिकवण दिली त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स निर्माण झालाय ते चांगले आहे. आणि ते मी इतर पालकांना सांगू शकते का एकंदरीत ही संस्था चांगलं कार्य करते, मुलांना चांगलं ज्ञान देते.